नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, तुमच्या मनात नेहमीच एक प्रश्न येत असेल की स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी गुंतवणुकीचा मंत्र काय आहे? फक्त 2 मिनिटात कोणतीही कंपनी ओळखण्याचं रहस्य नेमकं काय आहे? आज आपण झटपट सूत्र वापरून भरघोस नफा कसा कमवायचा याचा शोध घेणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओत आपण पाहिलेला आहे की झटपट सूत्र म्हणजे नेमकं काय. तो व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर तो आधी पाहून घ्या. नंतरचा हा त्याचा पुढील भाग आहे. शेअर मार्केटमधील नवख्या गुंतवणूकदारांपासून ते अनुभवी सल्लागारांपर्यंत प्रत्येकासाठी उपयुक्त अशी ही माहिती तुम्हाला कशी आर्थिक नुकसानापासून वाचवू शकते आणि नफा कमवण्याचा मार्ग दाखवू शकते. ग्रंथ आणि लेखकाचा संदर्भ: प्रसेनजीत पॉल लिखित शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे, प्रकरण 10, पृष्ठ क्रमांक 153 ते 160 या सूत्रांचा उपयोग करून आपण निफ्टी, सेन्सेक्स आणि इतर प्रमुख निर्देशांकाचा अभ्यास कसा करायचा ते जाणून घेऊया. तर मग चला जाणून घेऊया 2 मिनिटाचं हे अचूक सूत्र आणि स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या 3 महत्त्वाच्या सूचना कोणत्या आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण कोणते महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहोत तर लक्षपूर्वक ऐका. स्टॉक मार्केटमध्ये फक्त 2 मिनिटात कोणतीही कंपनी कशी ओळखता येईल, झटपट सूत्र म्हणजे काय आणि ते स्टॉक मार्केटमध्ये फायदेशीर कसे ठरते. ROE, ROCE आणि डेबिट टू इक्विटी रेशो हे संकेतक कंपन्यांची आर्थिक मजबूती कशी दर्शवतात. किरकोळ गुंतवणूकदारांना फसवणूक करणाऱ्या खोट्या सल्ल्यांपासून स्वतःला कसे वाचवावे. निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टी यांचा अभ्यास करून योग्य गुंतवणूक निर्णय कशा प्रकारे घेतले पाहिजे. तिमाही अहवाल आणि आर्थिक कल यांचा अभ्यास स्टॉक निवडताना का महत्त्वाचा असतो. सोशल मीडियावर मिळणाऱ्या फुकट सल्ल्यांवर विश्वास ठेवण्याचे धोके कोणते आहेत. कंपनीच्या प्राथमिक माहितीवरून स्टॉक निवडण्याची पहिली पायरी कोणती आहे. बेअर मार्केट आणि बुल मार्केट यामध्ये गुंतवणूक कशी करावी. 5000 कंपन्यांमधून चालणी करणे हे झटपट सूत्र कसे लागू होते. स्टॉक निवडण्याची गणिती सूत्रे कशी उपयोगी ठरतात. CAGR म्हणजे नेमकं काय आणि त्याचा कंपनीच्या परताव्याशी संबंध काय आहे. स्वयंघोषित सल्लागार आणि सोशल मीडियावरील खोट्या प्रतिक्रियांना कसे ओळखावे. NPA आणि NIM सारख्या वित्तीय संस्थांच्या संकेतकांचा महत्त्वाचा वापर नेमका काय आहे. त्यानंतर कंपनीची आर्थिक नाडी ओळखण्यासाठी कोणते प्रमुख संकेतक आपण वापरले पाहिजे. मित्रांनो, आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचे यापूर्वीचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. झटपट सूत्राचा उपयोग कशा प्रकारे केला पाहिजे. आपण चर्चा केलेल्या सगळ्या मोजपट्ट्या लावून मी 2014 साली 5000 कंपन्यांचा अभ्यास केला. तो प्रकार वेळखाऊ होता, कारण प्रत्यक्ष आकडेमोड बरीच करावी लागली. शिवाय तेव्हा बुल मार्केट असल्याने किमती भराभर वाढत होत्या. आधीच्या वर्षी स्टॉकचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. अशा वेळी खरं आणि खोटं यातली सीमारेषा धूसर असते. आपण 9 कंपन्यांचा इथे विचार करूया आणि त्याबद्दल चर्चा करूया. तर कंपन्या कोणत्या वेगळ्या प्रकारच्या इथे लेखकांनी घेतलेल्या आहेत. तर हे पुस्तक प्रथम प्रकाशनासाठी गेलं ते साधारणतः जुने साधारण जून 2015 साली. मी मुद्दाम वर्षभर पुस्तकाचं काम करत होतो, जेणेकरून वर्षभर मला गणिती सूत्र आणि त्यावरून केलेले अंदाज तपासून पाहता आले. ऑगस्ट 2014 ते जून 2015 या काळात मी ज्या स्टॉकवरचा परतावा तपासून बघितला तो
तक्ता इथे लेखकांनी आपल्याला दिलेला आहे. आपण त्यातील फक्त निष्कर्षावर भर देऊ. तर हे निष्कर्ष चक्रावून टाकणारे आहेत. आपण विचारात घेतलेले 9 स्टॉक सरासरी 41.03 असा परतावा दाखवतात. सेन्सेक्सचा परतावा तेव्हा 7.28% आहे. सुवेन लाईफ आणि अजंता फार्मा हे 100%पेक्षा जास्त परतावा दाखवत आहेत. पेज इंडस्ट्री, एकलासर सर्व्हिसेस आणि अवंती फीड्स यांना चांगला नफा झाला आहे. मेयर युनिकोड्स, टेक महिंद्रा आणि TCS काठावरचा फायदा होणाऱ्या कंपन्या, तर वैभव ग्लोबलला तोटा झालेला दिसतोय. सांगण्याचा मुद्दा असा आहे की एका कंपनीला तोटा झालेला असूनही सगळा पोर्टफोलिओ सरासरीपेक्षा जास्त फायदा दाखवतो. आता काही वेगळे स्टॉक विचारात घेऊया. झटपट सूत्र वापरून काय दिसतं ते याच्यात पडताळून पाहूया. इथे लेखकांनी वेगवेगळ्या त्यांच्या कंपन्या इथे घेतलेल्या आहेत आणि त्या कंपन्यांचं मूल्यांकन त्यांनी केलं आहे. त्याच काळात स्टॉक प्राईज परफॉर्मन्स तपासून बघितला तर तो त्यांना या प्रकारे दिसला. त्याचे निष्कर्ष आपण पाहून घेऊया. तर हे निष्कर्ष तर पूर्णतः चक्रावून टाकणारे आहेत. किलेटेक्स गारमेंट चक्क 250% इतका घसघशीत परतावा दाखवतोय, तर टाटा एल्क्सी 105% परतावा दाखवतोय. सगळ्या 10 कंपन्या मिळून बघायचं ठरवलं तर 66.39 इतका सरासरी परतावा दिसतोय. त्याच वेळी 7.28% इतका सेन्सेक्स रिटर्न आहे. ज्या कंपन्यांनी जबरदस्त परतावा दिला त्या लघु आणि मध्यम भांडवली कंपन्या आहेत. शेअर मार्केट तेजीत असल्यामुळे इतका फायदा झाला असेल असं एखाद्याला वाटेल. मात्र ऑगस्ट 2014 ते जून 2015 याच काळात सेन्सेक्स रिटर्न सरासरीपेक्षाही खालावला आहे. तुम्ही हे झटपट सूत्र भविष्य काळातही वापरू शकता. तुमचे निष्कर्ष हेच असतील. दरवेळी तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. पुढे लेखक सांगतात की कोणत्याही कंपनीची आर्थिक नाडी ओळखण्यासाठी केवळ 2 मिनिटं द्या आणि या 2 मिनिटात नेमकं काय करायचं ते आता पाहूया. इंटरनेटमुळे भारंभार सूचना, सल्ले नवख्या गुंतवणूकदाराला दिसतात. ट्विटर, टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपवर तर यांचा महापूर असतो. अनेक स्वयंघोषित तज्ज्ञ मंडळींचा तिथे सुकाळ असतो. दूरदर्शन, वृत्तपत्र आणि इंटरनेटची बात काही वेगळीच नाही. आंधळेपणाने विश्वास ठेवलात तर या सल्ल्यामुळे तुम्ही नक्की डुबलात म्हणून समजा. त्यापेक्षा 2 मिनिटं थांबून तुम्ही काही गोष्टी तपासून बघा आणि मग काय तो निर्णय घ्या. त्यासाठी फार वेगळी हुशारी लागते असं अजिबात नाही. त्यामुळे तुमचा कष्टाचा पैसा वाचू शकतो हे मात्र नक्की. माहिती आणि आकडेवारी तयार आहे. तुम्हाला ती फक्त वाचायची आहे, म्हणजेच या व्हिडिओद्वारे ऐकायची आहे. तर 3 महत्त्वाच्या सूचना ज्याचं तुम्हाला आवर्जून पालन करायचं आहे. त्या सूचना कोणत्या? पहिली सूचना, मागील 3 वर्षाची सरासरी रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच ROE आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हे 20% पेक्षा जास्त असले पाहिजे. त्या 3 वर्षात त्यांची घसरण अजिबात नको. दुसरा मुद्दा, डेबिट टू इक्विटी रेशो 1 पेक्षा कमी असावा किंवा गेल्या काही वर्षामध्ये वेगाने कमी झालेला असावा. तिसरा मुद्दा, कंपनीच्या प्रवर्तकांनी त्यांचा 30% पेक्षा जास्त स्टॉक तारण ठेवलेला असून ते तारण कमी होण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. उदाहरणार्थ, प्रवर्तकांचा हिस्सा एकूण 50% असून त्यातला 15% किंवा जास्त तारण असल्यास तो लवकरच कमी व्हावा. या 3 कसोट्यांवर अवलंबून राहिलात तर तुमचा निर्णय असा असू शकतो. कसा ते पहा. 3 पैकी 2 निकष जिथे लागू होतात ती कंपनी टाळा. जर आधीपासूनच तुमची गुंतवणूक त्यात असेल तर ती विकण्याची संधी लवकरात लवकर शोधा. दुसरा मुद्दा इथे आहे की 3 पैकी 1 निकष खरा असल्यास खोलवर चौकशी करा.
तशीच वेळ आल्यास ती कंपनी बाजूला ठेवा. शेअर मार्केटमध्ये 5,000 नोंदणी केलेल्या कंपन्या आहेत. त्यापैकी दुसरी एखादी कंपनी निवडण्याचा पर्याय तुम्हाला आहेच. हे नियम बँकिंग आणि फायनान्शियल कंपन्यांना लागू नाहीत. तिथे विश्लेषणासाठी NPA किंवा NIMचा विचार केला पाहिजे. 2 मिनिटं हा या नियम एक प्रकारचा लागू होत नाही. तर तोट्यात असलेली एखादी कंपनी अचानक नफा मिळू लागली किंवा नफा मिळवणारी कंपनी एकदमच तोट्यात गेली, तिथे हा नियम चुकतो. पण 10 कंपन्यांपैकी केवळ एखाद दुसरी कंपनी असा U-टर्न घेते आणि त्यात टोकाचा बदल होतो, त्याला बराच वेळ लागतो. उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर सुझलॉन ही कंपनी 2009 साली तोट्यात गेली. 2012-13 पर्यंत परिस्थिती बदलेल असा तज्ज्ञांचा होरा होता. तसं झालं नाही. अनेक जण त्या आशेवर त्या कंपनीला चिकटून राहिले. दुसरं उदाहरण बजाज इलेक्ट्रिकल्स या कंपनीचं. तिचा तोटा कमी होईल असं लोकांना वाटत होतं. तितक्या वेळात कमी झाला नाही. लोकांनी शेअर सांभाळून ठेवले होते, ते तोट्यातच राहिले. तुम्ही अतिशय सावधपणे या बाबतीत निर्णय घेतले पाहिजेत. परिस्थितीची चांगली समज आणि शेअर मार्केटचं सखोल ज्ञान असेल तीच माणसं या परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकतात. अशी गुंतागुंतीची वेळ आल्यावर काय करायचं? तर मित्रांनो, यासाठीच आम्ही तुमच्यासाठी बेसिक कोर्स मोफत आणि त्यापुढील 2 पेड कोर्स आहेत जे अल्प फीमध्ये आहेत. हे कोर्स जर केले तुम्ही तर काय होईल की कंपनी ॲनालिसिस, म्युच्युअल फंड ॲनालिसिस, त्याच्यानंतर जे आपण ऑप्शन ट्रेडिंग करतो त्याचा जो ॲनालिसिस असतो, हे महत्त्वाची जी फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला मिळतील आणि त्याच्या आधारे तुम्ही चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन हा प्रॉफिट घेऊ शकता, सुरक्षित राहू शकता. यासाठी तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व काही माहिती पाहून घ्यायची आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा मध्ये मध्ये आमच्या कोर्सेसचं जी काही माहिती आहे ती दिसणारच आहे. तर कोणते स्टॉक उच्च दर्जाचे आहेत हे ओळखणं महत्त्वाचं आहे आणि कोणते कमी दर्जाचे हे ओळखणं त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आता तुमच्याजवळ 2 मिनिटे वेळ द्या चं सूत्र आहे. त्यामुळे एखाद्या तथाकथित सल्लागाराचा सल्ला धुडकावून लावणं फार कठीण नाही. यानंतर तुम्ही समोर आलेल्या माहितीचा अर्थ लावणं अवघड वाटत असेल तर आमच्या इतरही व्हिडिओ आणि इतर माहितीच्या माध्यमातून तुम्ही मदत घेऊ शकता. पुस्तकातून ज्या गोष्टी समजावून सांगणं शक्य आहे त्या आपण व्हिडिओ बनवून त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न इथे केलेलाच आहे. तर शेवटी तुम्ही कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठेवायच्या आहेत ते पहा. तर झटपट सूत्र वापरून तुम्ही तेजी अथवा मंदी कोणत्याही शेअर मार्केटमध्ये सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त परतावा मिळू शकता. मात्र या सूत्रानुसार एखादा स्टॉक बसला नाही याचा अर्थ त्यातून परतावा मिळणारच नाही असं प्रत्येक वेळी असणार नाही. हमखास परतावा देणारे स्टॉक मिळवण्याचा कोणतंच सूत्र नाही. अगदी झटपट सूत्र वापरूनही काही स्टॉकमधून परतावा मिळत नाही, काही स्टॉकमधून मिळतो. सरासरी हिशेबात नुकसान झाकलं जातं, एकूणात फायदा झालेला दिसतो. तुम्ही 4 गोष्टी बरोबर केल्या म्हणजे यश मिळतं हे काही अंशी खरं असेलही, पण 4 गोष्टी केल्या नाही, टाळल्या तर त्याचाही यशात मोठा वाटा असतो. 2 मिनिटं थांबा हा मंत्र गरज नसलेले स्टॉक समोर येण्यात उपयोगी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे लेखकांनी आपल्याला अत्यंत चांगल्या सोप्या भाषेत या पुस्तकात मार्गदर्शन केलेलं आहे जे आपण पाहिलं आहे. तर कोणत्याही कंपनीचा अभ्यास फक्त 2 मिनिटात करण्यासाठी या झटपट सूत्राचा उपयोग करून आपण वेळ आणि पैसा वाचवू शकतो. मात्र लक्षात ठेवा, कोणत्याही गुंतवणुकीत सावधगिरी आणि अभ्यास गरजेचा आहे. अंधानुकरण आणि फुकट सल्ल्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी तांत्रिक विश्लेषण आणि तज्ज्ञाच्या सल्ल्याचा आधार घ्या. शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी संयम, शिस्त आणि सततचा अभ्यास यांना पर्याय नाही. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.